नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. राजर्षी शाहूंचा जन्म 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे. लक्षात ठेवा, यशवंतराव जयसिंगराव घाटगे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे 50 प्रश्न जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजेच काय, माती कोणती? योग्य उत्तर आहे रेगूर मृदा किंवा रेगूर माती. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली माती कोणती? सर्वात जास्त मृदा असलेली मृदा कोणती? तर रेगूर मृदा. ओके. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? तर बल्लारपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ आहे. आणि बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर आहे. पुढील प्रश्न पहा. शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबातील गरिबांपर्यंत पोहोचविणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आधुनिक भगीरथ म्हणून गौरविले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. काय म्हटलंय? आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला गौरविले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील. का? तर त्यांनी शिक्षणाची काय गंगा आहे, म्हणजे काय शिक्षण वगैरे आहे ते खेडोपाडी व गरिबातील गरिबांपर्यंत पोहोचवलं, म्हणून त्यांना आधुनिक भगीरथ असं म्हटलं जातं. कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. पुढील प्रश्न पहा. रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले. कोणत्या वर्षी? या ठिकाणी वर्ष विचारलं आहे. तर इसवी सन 1947. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी कॉलेज कधी सुरू केलं? 1947. कोठे सुरू केलं? सातारा या ठिकाणी. कोणी सुरू केलं? तर रयत शिक्षण संस्थेने. लक्षात ठेवा, कोणी सुरू केलं? रयत शिक्षण संस्थेने. कोठे सुरू केलं? सातारा या ठिकाणी. काय, कोणत्या नावाचं कॉलेज? तर छत्रपती शिवाजी कॉलेज. ओके. कधी सुरू केलं? 1947. चारही गोष्टी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि 5 पेक्षा जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस. पुढे पहा. अनंत फंदी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर अनंत भवानी बाबा घोलप. अनंत फंदी हे टोपण नाव कोणाचं आहे? तर अनंत भवानी बाबा घोलप यांचं टोपण नाव आहे अनंत फंदी. मेरी झाशी नहीं दूंगी ही घोषणा कोणाची आहे? तर राणी लक्ष्मीबाई. लक्षात ठेवा, मेरी झाशी नहीं दूंगी ही घोषणा कोणाची आहे? राणी लक्ष्मीबाई. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? तर मराठी. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. सोपे प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? राज्य प्राणी तर शेकरू. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर आंबा. पुढील प्रश्न पहा. छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर 1922च्या गणेशोत्सवापासून छत्रपती मेळा सुरू केला गेला. हा मेळा कोणी सुरू केला होता? तर केशवराव जेथे. पहा, छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर 1922च्या गणेशोत्सवापासून
छत्रपती मेळा सुरू केला तो कोणी सुरू केला होता? तर केशवराव जेथे. पुढील प्रश्न पहा. दिनमित्र या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? तर मुकुंदराव पाटील. लक्षात ठेवा, दिनमित्र कोणाचा आहे? मुकुंदराव पाटील यांचा आहे. आणि सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते कोण आहेत? मुकुंदराव पाटील. हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे कोणी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. का दिला होता? तर हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे. पुढील प्रश्न पहा. हिंदू कोड बिल कोणी तयार केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. भारताचार्य हे कोणाचे टोपणनाव आहे? तर विनायक चिंतामण वैद्य यांचं टोपणनाव आहे भारताचार्य. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सत्यमेव जयते. सत्यमेव जयते भारताचं ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी. टिहरी हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. झुमर नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर राजस्थान या राज्यातील झुमर नृत्य आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. आणि लक्षात ठेवा, पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर आंबा. भारतातील पेरूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. ISI ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर पाकिस्तान. लक्षात ठेवा, ISI ही जी काही संघटना आहे ही पाकिस्तान या देशाची आहे, गुप्तचर संघटना आहे. हंस. हंस हे कोणाचे टोपणनाव आहे? तर बाळकृष्ण मल्हार बेडकर. बाळकृष्ण मल्हार बेडकर यांचं टोपणनाव आहे हंस. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय? तर तिरंगा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? त्रिमुख सिंह. या ठिकाणी सिंह असं आहे, लक्षात ठेवा, त्रिमुख सिंह. पुढील प्रश्न पहा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? भारताचा शोध, हे पुस्तक कोणाचे आहे? पंडित नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं तोंडी पाठ केलेलं असतं काय? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? हे पुस्तक कोणाचं आहे? तर पंडित नेहरू. मग असं विचारलं, भारताचा शोध हे पुस्तक कोणाचं आहे? तर पंडित नेहरू. फक्त काय आहे, तो जो काही इंग्रजीमधला अर्थ आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, त्याचा अर्थ मराठीत काय होतो? भारताचा शोध. पण कधी कधी होतं काय, आपण असं पाठांतर केलेलं असतं की डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित नेहरू, आणि जर अचानक असं विचारलं भारताचा शोध हे पुस्तक कोण लिहिलं, मग आपल्याला जरा कन्फ्यूज होतं. तर लक्षात ठेवायचं आहे, मराठीत भारताचा शोध म्हटलं पंडित नेहरू असं लक्षात ठेवायचं आहे. इतिहासाचे तत्वज्ञान हे पुस्तक कोणाचे आहे? तर ताराबाई शिंदे. इतिहासाचे तत्वज्ञान हे पुस्तक ताराबाई शिंदे यांचं आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हे पुस्तक आहे, हे कोणाचं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोन्ही पुस्तकं महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वात उंच प्राणी कोणता? तर जिराफ. सोपा प्रश्न आहे. तापी व पांझरा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? मुडावद या ठिकाणी होतो. तापी व पांझरा या 2 नद्यांचा संगम मुडावद या ठिकाणी होतो. तापमानाचे एकक काय आहे? तर केल्विन. कार्य आणि ऊर्जेचे एकक काय आहे? जूल. विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे? एम्पियर. एम्पियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. दाबाचे एकक कोणते आहे? तर पास्कल हे दाबाचे एकक आहे. नाथ माधव हे कोणाचे टोपणनाव आहे? तर द्वारकानाथ माधव पितळे. ओके. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा कोणाची आहे? तर सुभाषचंद्र बोस यांची आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर आपल्या भारत देशाची आहे. लक्षात ठेवा, आपल्या भारत देशाची जी घटना आहे ती कशी आहे?
लिखित घटना आहे. ओके, आणि सर्वात मोठी आहे. आम्ल पदार्थाची चव कशी असते? आम्ल आंबट असते. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणाची आहे? तर अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांची आहे. भारतातील द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे. पुढील प्रश्न पहा. भारद्वाज हे कोणाचे टोपणनाव आहे? तर शिवराम एकनाथ भारदे. शिवराम एकनाथ भारदे यांचं टोपणनाव भारद्वाज असं आहे. भारतातील लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर बिहार. भारतातील लिची असते ना, लिची, त्या लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य बिहार. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर सहारा. कोठे आहे ते? आफ्रिकामध्ये आहे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? तर गंगा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वड. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? अशोक चक्र. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? तर 24 आहे. किती आहे? 24. लक्षात ठेवा. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? तर 15 ऑगस्ट. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन म्हटलं की 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन म्हटलं की 26 जानेवारी. पुढील प्रश्न पहा. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? तर उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्धामध्ये आपला भारत देश आहे. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते? तर केरळ राज्यामध्ये रबराची सर्वाधिक लागवड होते. कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत? तर गुरु. लक्षात ठेवा. गुरु ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, मिथेन हे वायू आढळून आले आहेत. पुढील प्रश्न पहा. जर्मन शास्त्रज्ञ सर विल्यम हर्शल यांनी कोणत्या ग्रहाचा शोध लावला? तर युरेनस किंवा प्रजापती. दोन्ही एकच आहे. लक्षात ठेवा. युरेनस या ग्रहाचा शोध लावला म्हणजेच प्रजापती. कोणी लावला? जर्मन शास्त्रज्ञ सर विल्यम हर्शल यांनी. पुढे पहा. केशव कुमार हे कोणाचे टोपणनाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार हे टोपणनाव कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे. सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. बॅडमिंटन. भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर आसाम राज्य आहे. कोणतं राज्य आहे? आसाम. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया खंड आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 1 काय आहे? भारतीय राज्यघटनेतील भाग 1 काय आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.